नमस्कार. स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. त्यासाठी मी घेतले 1 किलो चिकन, 3 मिडियम साईजचे कांदे घेतले, 2 टमाटे घेतलेत बारीक चिरून, कोथिंबीर घेतली, लसूण अद्रक पेस्ट घेतलेली आहे, चटणी घेतली आहे 2 टेबलस्पून, धने पावडर घेतले 1.5 टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे, कसुरी मेथी घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे अर्धा टेबलस्पून, तेजपान घेतलं आहे, खडे मसाल्यांमध्ये 1 मोठी विलायची घेतलेली आहे, लवंग घेतलेत 2-3, काळे मिरे घेतलेत 3 ते 4, वेलदोडे घेतलेत 4 आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. तेल घेतलेलं आहे. आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी हळद आणि मीठ घेतलेलं आहे मी. आपण ते टाकून मॅरिनेट करायला ठेवून देऊ. आता आपण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवूया अर्ध्या तासासाठी. आज आपण मस्त चुलीवरचा चिकन मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी चूल पेटवून घेतलेली आहे, कढई ठेवली त्यावरती. आता आपण तेल टाकून घेऊया. त्यामध्ये कांदे पहिले आपल्याला फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. एकदम बारीक बारीक कांदे कापून घ्यायचे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे ते. या पद्धतीने आपण कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे. आता मी तो काढून घेणार आहे. आपण कांदा सगळा या पद्धतीने काढून घेतलेला आहे. कांदा काढून घेतला आपण. आता ह्याच तेलामध्ये आपण सगळे खडे मसाले टाकून घेऊया. लसूण अद्रक टाकूया, टमाटे टाकून घेऊ, हे आपल्याला चांगलं कलसून घ्यायचं आहे. टमाट्यांना जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे चांगलं कलसून घेऊया. या पद्धतीने चांगला आपण असं टमाटा चांगला कलसून घेऊ. तुम्ही बघू शकता टमाटा पूर्ण असं गळून चाललेला आहे. आपला पेस्ट व्हायला लागली टमाट्याची. आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ. हे आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. त्याच्यातनं हवा पण खूप चालली आहे. मस्त असं चिकन चांगलं कलसून घ्यायचं आहे. खडा मसाले आणि टमाट्यामुळे चिकनचा वास खूप छान येतो. मस्त असं आपलं चिकन कलसलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया. मी 2 चमचे चटणी घेतली होती. मी तुम्हाला सगळे मसाले सांगितले, मी काय काय घेतले, किती प्रमाणाने घेतलेले आहे त्याप्रमाणे आपण टाकून देऊया यामध्ये. चटणी, हळद, धने पावडर, गरम मसाला हे सगळं आपल्याला
टाकून द्यायचं यामध्ये आणि चांगलं कलसून घेऊया. तुम्हाला जर टमाटा नको असेल ना तर त्याऐवजी तुम्ही दही पण टाकू शकतात बरं का. दही एवढंच आहे की तुम्हाला नंतर टाकावं लागेल, चिकन कळसत असतानाच दही टाकावं लागेल. दह्याचं पण खूप छान लागतं, पण मी टमाटे टाकले, माझ्याकडे टमाटे होते टमाटे टाकले. आताच आपण मसाले वगैरे सगळं टाकलं ना, वास खूप छान येतो चिकनचा. आता यामध्ये आपण थोडा अंबारीचा मसाला टाकून घेऊया. मी गरम मसाला टाकला होता माझ्या घरचा, पण तरी थोडासा अंबारीचा मसाला टाकला. आता आपल्याला हा तळलेला कांदा पण याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपल्या चिकनला किती छान तेल सुटायला लागलं. मसाला चांगला कलसला गेलेला आहे आपला. ही कसुरी मेथी घेतली होती आपण 1 टेबलस्पून, ती पण आपण आता यामध्ये टाकून देऊ. आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप भर पाणी टाकायचं. आणि हे 15 मिनिटं शिजू द्यायचं आपल्याला. आता हे मी झाकण ठेवून शिजू देणार आहे 15 मिनिटं. आता आपण बघून घेऊया. 15 मिनिटं झालेले. आपला चिकन मसाला झाला का? वाव, खूप छान वास येतोय. मसाला पण खूप छान झालेला आहे. तेल पण छान सुटलंय. शिजलंय का ते पण बघून घेऊ आपण. हे बघा लगेच सुटतंय, म्हणजे शिजलं पण आहे आपलं चिकन. आता मस्त कोथिंबीर टाकून घेऊ. खूप सुंदर झालंय हा. वास पण खूप छान येतोय. त्याच्यासोबत तुम्ही भाकरी, पोळी, पराठा काही खाऊ शकता. भातासोबत सुद्धा खाऊ शकता. इतकं छान लागतंय चिकन मसाला. आता आपण भाकरी बनवून घेऊया. मी आता तवा ठेवून घेतलेला आहे. आपण आता बाजरीची भाकरी करून घेऊ.
पीठ चांगलं मळून घेऊया. बारीक अशी भाकर थापून घ्यायची मस्त गोल. आपला तवा पण तापलेला आहे. भाकरी छान अशी भाजली गेलेली मस्त. मस्त तिला असं फुगून घेऊया आता. मस्त अशी भाकरी खरपूस फुगलेली आहे. आपलं असं ताट छान असं मस्त लावून झालेलं आहे. भाकरी पण छान झाल्यात खरपूस. आता मी तुम्हाला खाऊन सांगते कसं झालंय चिकन मसाला. खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. कसा झाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला चिकन मसाला. धन्यवाद.